शहरात किती जरी डेव्हलपमेंट झाली ना तरी गावाचं गाव पण हे नेहमी शोभूनच दिसतं. तर मंडळी, हा माझा गाव आणि मी आज आलो आहे आमच्या सर्व देवांना नारळ फोडायला. कारण ही प्रथा आहे आमची. कुठल्याही पावसाळ्यामध्ये शेताची कामाची सुरुवात करायची असेल किंवा कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर आम्ही सर्वच देवांना नारळ फोडतो. आणि मंडळी, ही आमची गावदेवी. बघा कसं मंदिर आहे गावदेवीचं. आम्ही आत्ताच बनवलं, काही 2 वर्ष अगोदर सर्व गावकऱ्यांनी मिळून बनवलं मंदिर. तर आईला मी नारळ अर्पण करतो. बघा, पद्धत आमची बाहेर आहे कारण तिथे घाण नाही होईल म्हणून आम्ही बाहेर नारळ फोडतो. आणि मी निघालो रस्त्याला. बघा मंडळी, हे आमचं गाव. पेरण्या वगैरे चालू झाल्या. मंडळी, गावात जो सुख आहे तो कुठेच नाही. हे आमचे बाबा. बघा मंडळी, वय बघा आणि त्यांचं काम बघा. आपल्याला काम पण होणार नाही या वयात. काहीतरी बोलतात, आपण ऐकूया. नाही पण तो राप टाकला ना, पाणी पारला मग तो म्हणून नाही वरती आला. आवाज कमी येतोय, काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. चला मंडळी, बाबांची भेट घेऊन आम्ही निघालो दुसरीकडे, म्हणजे दुसऱ्या देवाकडे. आमच्या कालभैरी बोलतो आम्ही. हिचं मंदिर नाही मंडळी, ओपन मंदिर आहे. पण इथे सुद्धा आम्हाला मान द्यावं लागतं. गावाचे देव हे खूप वेगवेगळे असतात. तर काळूभैरीला मी मान देऊन आम्ही निघालो रस्त्याला. तर बघा मंडळी, आमचं सुंदर गाव. आणि हा आमचा मुख्य मंदिर, श्रीराम मंदिर आम्ही म्हणतो. हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, हे आमच्या गावातील रस्ते. आणि पुढे चाल करत करत आम्ही फायनली वरच्या गावदेवीजवळ पोहोचलो, आमच्या घराजवळच्या. हे बघा मंडळी, इथं सुद्धा बाहेर एक देव आहे आणि आतमध्ये गावदेवी आहे. ह्या देवीला सुद्धा मी नारळ अर्पण करत करत, तिची पूजा करत करत थोडं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं मंडळी. आता फायनली निघालो घरच्या रस्त्याला. मंडळी, माझं गाव कसं वाटलं नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि आमचे आजीबाई बसले आणि आम्ही आलो घरी आलो तर बघते तर बँजो पार्टी. हे बघा बँजो पार्टी. हा हा, क्या बात आहे. ह्यांना कुठेतरी ना बँजो पार्टी जॉईन करायला लागली. हे शिक्षण घेतील असं मला वाटत नाही. असू दे मंडळी, काय लहान मुलं लहानपणीच माझ्याकडे. चला मंडळी, बाय बाय, टाटा. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.